असलेले माननीय अजितदादा पवार व अन्य व्यक्तींच्या अकस्मात मृत्यूचा तपास, तो नंबर आहे पोलीस स्टेशन बारामती तालुका, अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक 11/2026 कलम 194 BNSS हा माननीय पोलीस महासंचालक यांनी गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे CID येथे तात्काळ वर्ग केला। थोडक्यामध्ये हा जो तपास चाललेला आहे हा नेमका काय, हा जो प्रश्न आहे तर तो या अकस्मित मृत्यूचा तपास जो की कलम 194 BNSS खाली करण्यात येतो, तो तपास CID कडे वर्ग करण्यात आलेला आहे। सदरील अकस्मित मृत्यूचा तपास पोलीस अधीक्षक गुन्हा अन्वेषण विभाग पुणे पथक हे करीत आहेत। आता प्रश्न आहे की या तपासाचा उद्देश काय आहे? या अकस्मित मृत्यू मागे घातपात आहे का, हा त्या तपासाचा एक उद्देश आहे। म्हणजे घातपात आहे का याचा तपास। त्याचप्रमाणे याच्यामध्ये क्रिमिनल निग्लिजन्स म्हणजेच रॅश और निग्लिजंट ऍक्ट जो आपण म्हणतो हा आहे का, हा सुद्धा त्या तपासाचा एक भाग आहे। आणि तिसरा आणि महत्वाचा भाग आहे की याच्यामध्ये कोणते गुन्हेगारी कृत्य घडलेले आहे का, ज्याला आपण इंग्लिश मध्ये इल्लीगल ओमिशन म्हणतो, किंवा इतर कोणते गुन्हेगारी कृत्य घडलेले आहे का, हा या तपासाचा स्कोप आहे। म्हणजे तीन गोष्टी, क्रिमिनल कॉन्स्पिरसी किंवा कट, क्रिमिनल निग्लिजन्स म्हणजे रॅश और निग्लिजंट ऍक्ट, आणि कोणताही क्रिमिनल गुन्हेगारी कृत्य ज्याच्यामध्ये इल्लीगल ओमिशन सुद्धा येते, हे याबाबत हा तपास चालू आहे। मला इथे हे सांगायचंय की सदरील अकस्मित मृत्यूचा तपास योग्य दिशेने आणि अगदी पहिल्या क्षणापासून अतिशय प्रोफेशनॅलिझमनी इथे आपण करत सुरू आहे। आणि यामध्ये आपल्याला बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुण्यातील फोरेन्सिक विद्यालयाच्या फोरेन्सिक मेडिसिन डिपार्टमेंट म्हणजे हा त्या महाविद्यालयातला एक महत्वाचा डिपार्टमेंट आहे। त्याचप्रमाणे पुणे येथील फोरेन्सिक सायन्स लॅब, एव्हिएशन अथॉरिटीज आणि इतर एजन्सीज, तसेच आपल्या केंद्रातील अनेक संस्था या तपासामध्ये आपल्याला सहकार्य करत आहेत। त्याच सोबत जे एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो आहे, ज्याला आपण AAIB असं म्हणतो, यांच्याशी CIDचा सातत्याने समन्वय सुरू आहे। आणि AAIBचा तपास संपल्यानंतर त्यांचा अहवाल आपण प्राप्त करून तो सुद्धा आपल्या या ADR म्हणजे अकस्मित मृत्यूच्या तपासामध्ये त्याचा निष्कर्ष सुद्धा लक्षात घेणार आहे। तसेच सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने सुद्धा सदर अकस्मित मृत्यूचा तपास CBI कडे वर्ग करण्यासाठी पत्र व्यवहार केलेला आहे।